नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। लग्नाचा हा पार्ट 2 आहे। ज्यांनी पार्ट 1 बघितला नसेल त्यांनी पार्ट 1 नक्की बघा। आणि या पार्ट 2 मध्ये विधी आहेत लग्नाचे आणि वरात असेल आणि आपल्या मामीचा गृहप्रवेश असेल। तर तुम्ही बघता इकडे सप्तपदी चालू आहेत आणि याच्यानंतर आपण जेवणार आहोत आणि जेवल्यानंतर मग लग्नाची वरात निघणार आहे। तर मित्रांनो, लग्नातील विधी आता झालेले आहेत आणि सगळे जे पाहुणे मंडळी आहेत ते जेवायला बसलेत आणि जेवायच्या या पद्धतीला आपण पंगत असं बोलतो। इकडे पण तिकडे पण असं चालू एक ग्लास पाणी घे। तर मित्रांनो, तुम्ही फक्त ही तिसरी पंगत आहे आणि लग्नातील आलेली गर्दी पाहता अजून 2 पंक्ती अजून लागतील। आणि नवरा नवरीचं आगमन झालंय आणि तुम्ही बघताय मामा मामी किती छान दिसत आहेत। आणि आता इकडे छोटंसं आपला फोटोशूट होणार आहे आणि मामाच्या डोक्यावरती जो फेटा दिसतोय तो बऱ्याच जणांना तो बांधलेला वाटेल, पण तो रेडीमेड फेटा आहे आणि तो एक मामाच्या डोक्यावरती एकदम परफेक्ट बसलाय। आणि फोटोशूट झाल्यानंतर मामा मामी जे आहे ते जेवायला जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघताय आता नवरा नवरी जे आहेत म्हणजे माझे मामा मामी हे जेवायला बसलेत आणि जेवणाबरोबर त्यांच्याकडे भरपूर असे गुलाबजाम ठेवलेत। ते आता एकमेकांना भरवणार आहेत आणि मामा भलताच खुश दिसतोय, नवीन नवीन लग्न झालं त्यामुळे। तर मित्रांनो, जेवण वगैरे आपलं झालं आहे आणि नवराने नवरी निघालेत। आता वरातसुद्धा निघणार आहे आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये जो एक खूप मोठा प्रसंग असतो, जी गोष्ट असते ती म्हणजे तिचं लग्न। तिचं माहेर सोडून ती सासरी जाते आणि तिच्याबरोबर तिचे सर्व जे कुटुंब असतात, भाऊ असतात, आई असते, वडील असतात, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि खूप भावनिक प्रसंग आहे। तर मित्रांनो, वरातीची सुरुवात झाली आणि वराती नेहमी वाजत गाजत आपण घेऊन जातो। तर यावेळी फटाके फोडायची जबाबदारी ही बंटी आणि माझा भाऊ या दोघांना दिली आहे, कारण त्यांना दुसरं काम नव्हतं वरातीमध्ये, त्याच्यामुळे फटाके फोडायची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। तर बंटीने जो दुसरा स्पॉट फटाके फोडायला काढला तो म्हणजे चिरे आणि दुसरं कुठली जागा भेटला नाही वाटतं त्याला आणि घाबरतो बघा की ते आवाज
तर मित्रांनो हा फटाके फोडायचा तिसरा प्रकार आहे. तुम्ही 2 प्रकार बघितलेत आणि आता हा प्रकार म्हणजे फटाके आणि त्याच्यावरती माती आणि फुटलाय आणि सगळीकडे माती माती झाले. सो मित्रांनो, ज्या रस्त्यावरून आपली वरात जात होती त्या रस्त्याला प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. जे नवरा नवरी जे आहेत ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील. टाकायचं तर अशी इकडे छोटी आहे छोटी एवढा मोठा डाळ काय पूजा तर मित्रांनो, लग्नाच्या कार्यक्रमानंतर आता आपण वरातीत आहोत. कोकणातील पारंपरिक वरात चालू आहे आणि मुंबईला अशा प्रकारची वरात बघायला नाही मिळत. पारंपरिक वाद्य असतं, काय बोलतात रे कुणाला, खालू खालू हे वाद्य असतं आणि या खालू वाद्याने वरात ही निघते कोकणात. तर मित्रांनो, आपण व्याघ्रांबर देवीच्या मंदिरात आलो आहे. सुरुवातीची जर व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर मामा जो आहे जेव्हा चहा पाण्याला जात होता तेव्हा व्याघ्रांबर देवीचं दर्शन घेऊन गेलेला आणि फायनली त्याचं आता लग्न झालं आहे आणि लग्नानंतर तो पुन्हा देवीच्या दर्शनाला आला आहे. सो जो सर्कल होता तो पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि नारळ आणि विडा ठेवून ते जे नवदाम्पत्य आहेत ते देवीचा आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही आपल्या चॅनलकडून सुद्धा देवीकडे मागणं आहे, देवीकडे साकडं आहे. एकत्र पडणं.
तर मित्रांनो, नवरा नवरी जे आहेत ते मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेत आणि त्या दोघांचे पाय धुतले जातील, त्यांना ओवाळला जाईल, त्यांची दृष्ट काढली जाईल आणि त्यानंतर मग मामीचा गृहप्रवेश होईल. इकडे बघा. आता तू अंदाज घे. खाऊ क्या पाहिजे हा अलाउन्स कर. तर मित्रांनो, आपण गृहप्रवेशाच्या इथे आलो आहे आणि तुम्ही बघता इथे जे घरातील वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी नवरी मुलीची जे दरवाजा तो अडवला आहे आणि आपल्याकडे एक पद्धत आहे की नवरी मुलगीचा जो गृहप्रवेश होतो त्याच्या अगोदर तिला उखाणा घ्यायला लागतं, तेव्हाच ते जे दार आहे ते ओपन करतात आणि आपले होणारे मामी जी आहे ती उखाणा घेईल. आता त्याला पुढे घ्या ना, त्याला पुढे घ्या ना, अगं त्याला पुढे घ्या. पुढे पाहिजे जन्म देणारी धन्याची माऊली. तो नाव घेतोय तरी सांगितलं आम्ही जोरात बोला जरा पाठ केलं ऐकायला आलं आता पूजेला चांगला
का रे ते बंद करा. काय करायचं कसं काय तर मित्रांनो नवरा नवरीचं उखाणा घेऊन झालाय आणि आता याच्यानंतर मामीचा गृहप्रवेश होणार आहे. मामीचा गृहप्रवेश झालेला आहे. तर असा हा व्हिडिओ लग्नाचा जो पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये होता तो व्हिडिओ संपलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.